यापुढे विधानमंडळ परिसरात केवळ सदस्य, स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकाऱ्यांना प्रवेश, इतर अभ्यगतांना विधान भवनात प्रवेश नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा. आपण राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही, आपल्या सगळ्यांवर टीका होते. सभागृहात मुख्यमंत्री संतापले. जितेंद्र आव्हाडांच्या अभ्यागतांवर विशेष हक्कभंगाची कारवाई केली जाईल. हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द केलं जाईल. राहुल नार्वेकरांचं वक्तव्य. विधान भवन परिसरातील कालची घटना दुर्दैवी. मुख्यमंत्र्यांनी घटना गांभीर्यानं घेतलीय. योग्य ती कडक कारवाई होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. कालच्या हल्ल्याच्या घटनेबद्दल गोपीचंद पडळकरांनी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानंतर पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात 15 लाख करार. परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर. राज्यातील उद्योग परराज्यात गेले. या विरोधकांच्या वक्तव्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खंडन केलं. कालच्या राड्याचा मी निषेध करतो. विधानसभा परिसर पवित्र आहे. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. अधिवेशन काळात विधिमंडळ परिसरात आमदारांनी एकमेकांना डिवचलं. त्यावरून आज विधानसभेतही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. आम्ही लोकशाहीचा अधिकार वापरत आंदोलन केलं. विधान भवन परिसरात आमदारांनी गुंडांना खुणवल्यानंतर ते आत आले. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. जितेंद्र आव्हाडांनी हल्ल्यातील 5 जणांची नावं केली उघड. त्यातील केवळ 1 जणाला अटक. आव्हाडांची माहिती. ते मला मारायला आले होते. विधिमंडळ परिसरातून इशारा करणाऱ्या आमदारावर पोलीस कारवाई करणार का? आव्हाडांचा सवाल. आम्हाला शांत राहण्याच्या सूचना. आव्हाडांना म्हणावं मी शांत आहे. याचा अर्थ चुकीचा घेऊ नये. गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल. कालच्या राड्यासंदर्भात आव्हाडांवर गुन्हा दाखल. मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. विधान भवनातील राड्यानंतर सुरक्षेसंदर्भात कडक पावलं. येलो पास धारकांना आज विधान भवनात प्रवेश नाही. ग्रीन पास धारकांनाच विधान भवनात सोडण्यात येणार. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर रात्री FIR दाखल झालाय. आमच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईला आम्ही सामोरे जाऊ. गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. विधान भवनातील मारहाण प्रकरणावर पोलिसांची कारवाई. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेवर गुन्हा दाखल. ये तो होना ही था. भास्कर जाधवांचं वक्तव्य. गर्दीबाबत मी प्रत्येक अधिवेशनात मुद्दा मांडला. अधिवेशन काळात एवढे लोक येतात कसे? जाधवांचा सवाल. विधान भवनात विविध पक्षांचे कार्यकर्ते पक्षाचं चिन्ह लावून फिरतात. भास्कर जाधवांची टीका. महाराष्ट्राला काळीमा फासणारी कालची घटना. आमदारालाच मारण्याचा प्रयत्न होता. कालच्या राड्यावर नाना पटोलेंची टीका. सभागृह सोडून जाणं योग्य नाही. सभात्याग करणं योग्य नाही. नीट पुरावे आणायचे आणि जोरदारपणे मांडायचे. देवेंद्र फडणवीसांचं नाना पटोलेंवर निशाणा. कुठल्याही आजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपची तक्रारही नाही. पुरावेही नाहीत. अशी घटनाही समोर आलेली नाही. हनी ट्रॅप नाहीच. हनी ट्रॅपचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो तेव्हा सगळ्या आमदारांविषयीचं मत समाज तयार करत असतो. तेव्हा तो सत्ताधारी पक्षाचा आहे की विरोधी पक्षांचा आहे ते पाहत नाही. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. व्यक्तीच्या गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे. हे झाल्याशिवाय स्थिती सुधारणार नाही. कालच्या विधानसभेतील गदारोळावर फडणवीसांची प्रतिक्रिया. संसदीय परंपरांचं पालन, संसदीय भाषेचं पालन, सातत्यपूर्ण संवाद या त्रिसूत्रीची गरज. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. कालची घटना लाजिरवाणी. पंतप्रधानांनी घटनेची दखल घ्यावी. राज्यकर्त्यांनी दखल घ्यावी अन्यथा खुर्ची सोडावी. विनायक राऊतांचा घणाघात. गोपीचंद पडळकरांनी अध्यक्षांची माफी मागितली नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पडळकर समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना विधानसभेतून निलंबित केलं पाहिजे. वैभव नाईकांच्या पडळकरांवर टीका.
देवेंद्रजी कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र? आमदार आव्हाड आणि पडळकरांवर ही कारवाई करा. विधान भवनातील राड्यावर तृप्ती देसाई यांची संतप्त प्रतिक्रिया. रॉबर्ट वाड्रावर नवीन आरोपपत्र, सरकारच्या छळवणुकीचा पाठपुरावा. रॉबर्ट वाड्रांविरोधात दाखल आरोपपत्रात राहुल यांची प्रतिक्रिया. राहुल गांधींची एक्सवर पोस्ट. पनवेलमध्ये आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सज्ज. खासदार सुप्रिया सुळेंचं नवी मुंबईत आयोजित मेळाव्यात वक्तव्य. महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे? भविष्यात विधिमंडळात आमदारांचे खून झाले तरी आश्चर्य वाटणार नाही. विधिमंडळातील राड्यावरून राज ठाकरेंची प्रतिक्रिया. राज उद्धव महाराष्ट्राबाहेर गेल्यास लोक त्यांना मारतील. पटक पटक के मारेंगे वक्तव्यावर निशिकांत दुबे ठाम. मोदी चेहरा नसल्यास भाजप 150 जागाही जिंकणार नाही. भाजप खासदार निशिकांत दुबेंचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. राज्यात टोळी युद्ध सुरू आहे. विधान भवनातील राड्यावर राऊतांची टीका. गँगवॉर करण्यासाठी आरोपींना विधान भवनात कोणी आणलं? भविष्यात सभागृहातही गँगवॉर होईल, राऊतांचं वक्तव्य. राज्यपालांनी कालच्या घटनेचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करावी, राऊतांची मागणी. हनी ट्रॅपबाबत सरकारचं मत काय? मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपबाबत मत मांडावं, राऊतांची मागणी. हल्ला करण्यासाठी आलेल्या मकोकाच्या आरोपींच्या गाडीत शस्त्र होती. काल आव्हाडांना मारायलाच ते आले होते, राऊतांचा आरोप. ठाकरेंचे शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा भाजपात प्रवेश निश्चित. पुढील आठवड्यात दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश. SIRच्या नावाखाली भाजपला मदत, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप. बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणी कार्यक्रमावर राहुल गांधींची टीका. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज जालना जिल्हा दौऱ्यावर. जालन्यात आयोजित पक्षाच्या बैठकीला राहणार उपस्थित. त्यानंतर पत्रकार परिषद घेणार. चला मुंबईला स्वच्छ करूया, आशिष शेलारांचे ट्विट. स्वच्छ सर्वेक्षण अहवालात नवी मुंबई आणि मीरा भाईंदर ही दोन्ही शहरे अव्वल ठरल्यानं आनंद व्यक्त. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोडमध्ये शांती गार्डनमध्ये संध्याकाळी 6 वाजता भाषण होणार. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा. आमदार जितेंद्र आव्हाडांकडून पत्रकाराला मारहाण. लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर थेट हल्ला. भाजपकडून जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ ट्विट. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली राजभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट. जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.